नमस्कार। भाजीला काही घरात नसेल, एक वस्तू असेल तर काय भाजी करायची ही सुचत नसेल तर ही भाजी आपण पटकन बनवू शकतो। तर चला मग मी ती कशी बनवली आहे ती मला दाखवणार आहे। दाखवायचं काही नक्की नव्हतं, पण अचानक मला सुचलं म्हणून मी हे कांदा, लसूण, जिरं, मोहरी, थोडंसं कांदा लाल झाल्यावर मी त्यात घातलं हळद, लाल तिखट, हिंग घातलं होतं अगोदरच। तर हे सर्व घालून असं एकजीव करून घेतलं, मिक्स करून एक टोमॅटो बारीक चिरला आहे आणि तो सुद्धा आता मी तेलात घालून तो नरम करून घेणार आहे। थोडा व्यवस्थित परतून झाल्यावर गरम मसाला, सब्जी मसाला हे असं सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यात घालणार आहे एक बटाटा आणि 2-3 वांगी। 2-3 वांगी असल्यावर घरातल्यांना पुरत नाही, मग वांगा बटाटा अशी छान आपण भाजी बनवणार आहोत। ज्याला आवडेल तो आतला बटाटा काढून खाईल आणि ज्याला वांगा आवडेल तो वांगा खाईल। तर असं वांगा बटाटा भाजी मी अगदी 5 मिनिटात अशी बनवली आहे। तर व्यवस्थित आपण वांगा असं परतून घेऊया। आता थोडंसं मी पाणी घालणार आहे त्यातमध्ये, कारण वांग शिजण्यासाठी थोडंसं पाणी पाहिजे, वाफेवर नुसतं शिजणार नाही वांग। तर थोडंसं अगदी लपलपीत आपण असं बनवणार आहोत भाजी, भाकरी बरोबर ज्वारीच्या खाण्यासाठी। आणि झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया आणि बघूया की भाजी कशी झाली आहे ते। तर आपल्याला वांग अगदी मस्त शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित वांगा बटाटा असा शिजला गेला आहे, बघू शकता तुम्ही वांगा कसा झाला आहे। अगदी पूर्ण शिजल्यावर शेंगदाण्याचं कूट घालूया आपण, कारण मस्त असे भाजून शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतले होते, त्याला शिजायची वगैरे काही गरज नाही। त्यामुळे अगदी शेवटी आपण घालणार आहोत कूट आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित असं कोथिंबीर वरती भुरभुरली आहे थोडीशी। तर आपली भाजी तयार झाली आहे। ज्वारीची भाकर म्हणा, भात, चपाती कशाबरोबर पण आपण खाऊ शकतो। अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे। तर गॅस बंद करून आपण झाकण ठेवूया आणि खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे। तर आपण सर्व करूया। तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा अशी नक्की करून बघा। नुसतं वांगा पण खाल्लं जाणार नाही आणि नुसता बटाटा पण आवडत नाही, त्यामुळे दोन्ही, ज्याला वांगा आवडेल तो वांगा आणि ज्याला बटाटा आवडेल तो बटाटा। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे चव दुप्पट झाली आहे आणि चवीला पण अगदी रुचकर अशी ही भाजी ज्वारीची भाकरी बरोबर खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा। गरमागरम वांगा बटाटा लपलपीत अशी रस्सेदार भाजी तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।